हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत कोल्हापूर पोलीस शिपाई भरती याचा 2023चा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यामधले आपण गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. तर प्रश्न काय आहेत बघूयात. दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती? दोन संख्या आहेत म्हणजे समजा एक संख्या x पकडली आणि दुसरी y पकडली, तर त्या दोघांची बेरीज केली तर किती येते? 44 येते. आणि त्याच दोघांची जर वजाबाकी केली तर किती येते? 4 येते. तर त्यांचे गुणोत्तर किती? म्हणजे जर ह्या दोन इक्वेशनची जर आपण बेरीज केली तर किती येतं? x अधिक x 2x अधिक y आणि वजा y येतात 0, म्हणजे काहीच नाही लिहायचं. आणि इथं बघा बेरीज केल्यानंतर 44 अधिक 4 येतात 48, म्हणजेच x बरोबर किती येतात? 48 भागिले 2, बेदोनी आणि बेचोकाट, म्हणजेच x बरोबर किती आले? 24 आले. ठीक आहे. नंतर एक्सच्या ठिकाणी जर 24 ठेवले तर x अधिक y बरोबर 44, म्हणजेच y बरोबर किती झाले? 44 वजा 24, इथं राहिले 0, म्हणजेच y बरोबर किती येतात? 20. x बरोबर किती आले? 24, म्हणजे x आणि y यांचे गुणोत्तर किती झालं? 24:20. आता ह्याला काय करायचं? भाग घालायचा. कितीने भाग जातो बघा? 4 सख्ख 24 आणि 4 पंचे 20, म्हणजेच 6:5 हे काय असणार आहे? त्याचं गुणोत्तर असणार आहे. ठीक आहे. कसं सोडवलं? फक्त दोन संख्या आहेत त्या ॲझ्युम केल्या, म्हणजे मानल्या, आणि त्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी दिली असेल तर त्याच्यावरून तुम्हाला त्या दोन संख्या मिळतील आणि त्या दोन संख्या काढल्या तर तुम्हाला त्याचं गुणोत्तर काढता येईल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 25.2 भागिले 8.4 गुणिले 4.16 अधिक 3.84. आता बघा, 4.16 अधिक 3.84, 6 आणि 4 किती होतात? 10, 8 आणि 2 10, 4 आणि 3 7 आणि 1 8, म्हणजेच 8.00. 25.2 भागिले 8.4 गुणिले 8 झाले. आता ह्या दोघांना काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. ह्या दोघांचा भागाकार कसा कराल तुम्ही? 25.2 भागिले 8.4, एका पॉईंटला हा पॉईंट गेला. आता ह्याला कितीने भाग जातो? 4 2 8, 4 1 4, 4 सख्ख 24, 4 त्रिक 12, 21 1 21, 21 त्रिक 63, म्हणजे ह्याचं उत्तर आलं 3. 3 गुणिले 8 किती होतात? तर 24 हे काय असणार आहे? तुमच्या पदावलीचं उत्तर असणार आहे. पदावली सॉल्व्ह करत असताना आपण काय करतो? आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आणि त्याच्यानंतर भागाकार किंवा गुणाकार असं ओळीनं सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा. 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? 4 मीटरचे आपल्याला मीटरमध्ये उत्तर विचारलंय, म्हणजे 4 मीटर म्हणजे हे झाले 4 मीटर. आता 40 सेंटीमीटर, मीटर नंतर मीटरचं जर सेंटीमीटरचं जर मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर कसं कराल तुम्ही? जे सेंटीमीटर दिलेलं आहे त्याला कितीनं भागाल? म्हणजे 100 भागावं लागेल, म्हणजे इथं काय येईल? 0.40 येईल. हे झालं मीटर आणि हे पण झालं मीटर. हे कशाचं आलं? तर 40 सेंटीमीटर म्हणजे 0.40 मीटर. तर इथं झालं 0, इथं 3. 3.60 मीटर हे काय असणार आहे? 3.60 किंवा 3.6 हे काय आहे? समानच असतं, कारण दशांश घरानंतर शेवट म्हणजे अगदी शेवटचा अंक संपल्यानंतर त्याच्या पुढे कितीही 0 दिलं तर त्या 0ला काय नसतो? किंमत नसते. त्याच्यामुळे 3.6 म्हणजेच 3.60 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा. एका मजुराला 26 दिवसांची मजुरी 2806 रुपये मिळते, तर त्या मजुराला 21 दिवसांची मजुरी किती मिळेल? आता बघा, इथं लिहूयात मजुरी आणि इथं लिहूयात दिवस, म्हणजे दिवस वाढले की मजुरी वाढणार आहे, म्हणजे हे कसं आहे? डायरेक्ट प्रपोर्शन आहे. आता मजुरी किती आहे? 2860 रुपये आहे. किती दिवसांची? 26, तर 21 दिवसांची मजुरी किती? ठीक आहे. म्हणजे याचा काय करावं लागेल? फक्त तुम्हाला तिरकस गुणाकार करावा लागेल. 2860 गुणिले 21 बरोबर 26 गुणिले किती मजुरी आहे ती. आता हा 26 इकडे गुणायला, इकडे गेल्यानंतर जाईल भागायला. 26 एके 26, 26 एके 26, खाली राहतात 2, 26 एके 26 आणि 0, म्हणजे 110 गुणिले 21. आता ह्याचा जर गुणाकार केला तर 0, 21 एके 21, इथे राहतात 2 आणि हे 21, 2 आणि 1 3, म्हणजेच 2310 ही काय असणार आहे? त्याची 21 दिवसांची मजुरी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, तर त्या चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे पूर्ण होतील? आता ज्यावेळेस चाकाची त्रिज्या दिलेली असते आणि त्याचे फेरे विचारलेले असतात, त्यावेळेस एक फेरा मारल्यानंतर किती अंतर जातं हे तुम्हाला पहिल्यांदा काढावं लागेल. म्हणजेच त्यासाठी परिघाचं सूत्र आहे.
परीघ बरोबर 2 पाय आर. ठीक आहे, म्हणजेच 2 गुणुले 22/7. त्रिज्या किती दिली आहे? 28. 7 एके 7, 7 चोक 28. ठीक आहे, 22 गुणुले 2 किती होतात? 44 गुणुले 4, 4 चौक 16, 4 चौक 16 आणि 17. परीघ किती झाला? 176 एवढा परीघ झाला. ठीक आहे, म्हणजेच एक फेरा पूर्ण केल्यानंतर एवढं अंतर तो कव्हर करतोय. पण त्याला किती करायचं आहे? हे कशामध्ये झालं? सेंटीमीटर मध्ये झालं. पण तुम्हाला काय दिलं इथं? किलोमीटर मध्ये दिलंय. म्हणजेच 8.8 किलोमीटरचे किती सेंटीमीटर होतात बघा? मीटर इथं काय आहे? सेंटी. आता ह्याचं जर बघा तुम्हाला 8.8 किलोमीटर, 8.8 किलोमीटरचे मीटरमध्ये करायचे असेल तर 1000 न गुणतात, हे झाले मीटर. आणि ह्या मीटरला पुन्हा सेंटीमीटरमध्ये करायचे असेल तर पुन्हा काय होतात? 100 ने गुणतो. म्हणजे टोटल हे एवढ्या शून्यांनी जर गुणलं तर तुमचे झाले हे सेंटीमीटर. आता बघा ह्याला जर आपण 176 नी भागलं तर काय होईल की ह्याचं सगळं फेरे, टोटल किती फेरे आहेत ते निघतील. आता ह्याला कशाने भाग जातो बघा? 8 एके 8, 8 एके 8, 8 दोन्ही 16 आणि 8 दोन्ही 16, 11 एके 11, 11 दोन्ही 22, बे एक बे, बे पंचे 10, 50. म्हणजेच इथं 4 झिरोज होतात. म्हणजे बघा इथं 1 2 3 4 झिरोज आणि इथं 5. म्हणजेच 50,000 एवढे काय होणार आहेत? सॉरी, आणि इथला एक डेसिमल पॉईंट आहे त्याच्यामुळे हा आपण डेसिमल पॉईंट कॅन्सल करायचा राहिला होता. 50,000 नाही येणार तर 5,000 एवढे काय होतील? फेरे पूर्ण होणार आहेत. कसं काढलं अजून एकदा रिवाइज करूयात आपण. काय केलं की याची त्रिज्या दिलेली आहे, त्रिज्यावरून हा परीघ काढला. परीघ आला 176 सेंटीमीटर. पण त्या चाकानं किती अंतर कापायचं आहे? 8.8 किलोमीटर एवढं अंतर कापायचं आहे. किलोमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करताना काय केलं की पहिल्यांदा मीटरमध्ये केलं 1000 न गुणून आणि नंतर सेंटीमीटरनं पुन्हा अजून 100 ने गुणून. ठीक आहे, मग आता 8.8 हे जेवढं अंतर आहे सेंटीमीटरमध्ये त्याला 176 ने भागल्यानंतर तुम्हाला 5000 एवढे काय होतील? फेरे पूर्ण होतील. नेक्स्ट बघा, माझ्याकडे 2 रुपये, 5 रुपये व 10 रुपये किमतीच्या समान नोटा आहेत. त्यांची बेरीज 102 रुपये आहे. तर माझ्याजवळ प्रत्येक किमतीच्या नोटा किती आहेत? आता बघा समान नोटा आहेत म्हणजेच काय? नोटा जर एक्स असतील तर किती झाले? हे रुपये झाले 2x अधिक हे किती झाले? 5x अधिक हे किती झाले? 10x. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर त्यांची बेरीज किती येते? 102 रुपये येते. म्हणजेच बघा 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, x बरोबर 102 झाले. म्हणजेच हा x बरोबर 102 भागिले 17 झाले. ठीक आहे, म्हणजेच 17च्या पाड्यामध्ये 102 येते का बघा? 17 एके 17, 17 सख 102. म्हणजेच x बरोबर किती आलं? 6 आलं. म्हणजेच काय आपण पकडलं होतं की नोटा. तर माझ्याजवळ प्रत्येक किमतीच्या नोटा किती आहेत? तर x बरोबर 6 आलं. म्हणजेच प्रत्येक किमतीच्या 2च्या 6 आहेत, 5च्या 6 आहेत आणि 10च्या पण किती आहेत? 6 आहेत. नेक्स्ट बघा, हे जे नंबर दिले आहेत यापैकी 5 या अंकाचे स्थानिक मूल्य कोणत्या संख्येत सर्वात जास्त आहे? आता बघा स्थानिक मूल्य ही जी पहिली संख्या याच्यामध्ये स्थानिक किंमत किती झाली? 5 झाली. ठीक आहे, दुसऱ्यामध्ये बघा ह्याची स्थानिक किंमत म्हणजे याच्या पुढं उजवीकडं किती नंबर्स आहेत? 1 2 3 4, म्हणजे याच्या पुढे झालं 4 झिरोज. नंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा 3 झिरोज येतील कारण 3 नंबर आहेत आणि चौथ्यामध्ये 1 झिरोज. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? तर 5000. म्हणजेच ऑप्शन 2 याच्यामध्ये 5 ची स्थानिक किंमत काय आहे? सर्वात जास्त आहे. नेक्स्ट बघा, एका संख्येच्या 50% 50 वजा केले. एक संख्या कोणती पकडली? x पकडली. ह्याचे 50% म्हणजे 50%. तर ह्याचे 50% म्हणजे किती होतात? असे आपण लिहूयात 50%. याच्यामधून काय केले की 50 वजा केले तर 50 उरते. तर ती संख्या कोणती? आता बघा याच्यामध्ये हे कसं लिहाल? 50% म्हणजेच हे असं लिहितो 50 एके 50, 50 दोन्ही म्हणजे x/2 वजा हे आहे असं 50 बरोबर हे 50 अधिक 50 वजा 50 इथे जाईल अधिक 50. 50 अधिक 50 किती होतात? 100 होतात. आणि हा भागिले 2 इकडे केल्यानंतर जाईल गुणिले 2 म्हणजे x बरोबर किती होतात? 200. पुढचा प्रश्न बघूयात आपण.
5,000 रुपये विराट, रोहित व शुभम यांच्यामध्ये 7, 8 आणि 5 या अशा प्रमाणात वाटल्यास रोहितचा हिस्सा किती? आता टोटल रक्कम किती आहे? 5,000 आहे. टोटल किती हिस्से केलेले आहेत? 7 आणि 8 15, 15 आणि 5 20. टोटल 20 हिस्से आहेत. त्याच्यापैकी रोहितचा हिस्सा विचारलाय, म्हणजे रोहितचा पार्ट किती आहे? 8वा पार्ट आहे. 20 हिस्सांपैकी 8वा. तर टोटल 5,000 रुपये असतील तर 8वा पार्ट म्हणजे किती? तर यांचा काय करा? तिरकस गुणाकार. 8 गुणुले 5,000 भागिले 20 बरोबर x. ह्या झिरोला हा झिरो गेला, बेग बेबे चोक 8, 4 पंचे 20 आणि हे 2 झिरो, म्हणजे 2,000 हा काय असणार आहे? रोहितचा हिस्सा असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 75 पैसे हे 3 रुपयांचे शेकडा किती टक्के? 75 पैसे, 75 पैसे हे 3 रुपये, 3 रुपये म्हणजे किती पैसे झाले? 300 पैसे, म्हणजे एका रुपयाचे 100, असे 3 रुपयांचे किती होतात? तर 300. 25 त्रिक 75, 25 चौक 100, ह्याला हा गेला आणि टक्केवारी काढायची म्हणजे गुणुले 100 करावं लागेल. 4 एके 4, 4 25, म्हणजेच 25% हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे 300 रुपयाचे शेकडा किती? म्हणजे खाली छेदामध्ये 300 घेतलं आणि वरती अंशामध्ये 75 घेतलं आणि त्याला काय केलं? 100 न गुणलेलं आहे. पुढे बघा, 108, 288 व 360 यांचा मसावी किती? 108, 288 आणि 360 यांचा मसावी किती? आता असे ह्याच्यामध्ये असे कोणता नंबर आहे की ह्या सगळ्या संख्यांना भाग जातो? तर 4 न जातो. 4 दोन्ही 8, 4 7 28, 4 सख्ख 24, 4 7 28, 4 दोन्ही 8, 4 9 36 आणि इथं 0. पुढे बघा, आता असा कोणता नंबर आहे? 3 नंबर आहे की ज्यांनी सगळ्या संख्यांना भाग जातो. 3 9 27, 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9. पुढे बघा, अजून कशाने भाग जातो? 3 नीच जातो. 3 त्रिक 9, 3 8 24 आणि 3 10. आता याच्या पुढे असा कोणताही नंबर नाही की तिन्ही नंबरला भाग जातो. म्हणजे तुमचा मसावी किती झाला? 4 गुणुले 3 गुणुले 3, 4 त्रिक 12, 12 गुणुले 3, 12 त्रिक 36 हा काय झाला? तुमचा मसावी होईल. नेक्स्ट बघा, विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती? आता बघा, ताशी वेग म्हणजेच तुम्हाला काय विचारलंय? किलोमीटर प्रति तास विचारले. किलोमीटर प्रति तास विचारलंय म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल? 400 मीटरच्या आधी किलोमीटर मध्ये कन्वर्जन करा, म्हणजे तुम्हाला 1000 भागावं लागेल. ठीक आहे. 1000 भागल्यानंतर किती येतं? इथं 0.4 किलोमीटर येईल. आणि जे सेकंद आहेत 48 सेकंद, त्याला काय करावं लागेल? तुम्हाला तासामध्ये कन्वर्जन करावं लागेल, म्हणजेच 3600 गुणावं लागेल. 6 एके 6, 6 8 48, नंतर बे पंचे 10, बे चौक 8, म्हणजे किती राहतात बघा? 4 भागिले 6 पंचे 30, 300 राहतात. म्हणजेच इथं जर आपण आता डायरेक्ट हे काय झाले? तास झाले आणि हे काय झाले? किलोमीटर झाले. आता ह्याला जर आपण किलोमीटर प्रति तास करायचं असेल तर कसं लिहितो? किलोमीटर भागिले तास किती आहेत? हे 4 भागिले 300 हे झालं किलोमीटर प्रति तास. मग ह्याला रिराईट कसं कराल? हा 300 इकडे भागायला, इकडे गेल्यानंतर वरती काय होईल? रिराईट केल्यानंतर हा गुणायला जाईल आणि इथं येईल 4, 4 एके 4, इथं राहिला 0.1 आणि हा 0.1 गुणवले 300 केल्यानंतर किती येतात? 30 किलोमीटर हा काय झाला? त्याचा प्रति तास एवढा वेग होईल. ठीक आहे. अगदी सोपं होतं. फक्त काय करायचं की मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्जन करा आणि सेकंदाला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. पुढे बघा, 2000 रुपयांचे दसादसे 5% दराने 5 वर्षांसाठी सरळ व्याजाचे किती व्याज होईल? सरळ व्याजाचं विचारले म्हणजेच काय होईल? मुद्दल किती आहे? 2000, मुद्दल गुणुले दर किती आहे? 5% गुणुले मुदत किती? 5 वर्ष भागिले 100, म्हणजे हे काय येईल? व्याज येईल. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 5 5 25, 25 दोन्ही 50 आणि वरचा एक शून्य, म्हणजे 500 रुपये हे काय होईल? त्याचे सरळ व्याज होईल. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे की सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत आणि भागिले 100. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 0.123 प्लस, म्हणजे ह्या सगळ्यांची फक्त बेरीज करायची. तर बेरीज कसं करतो आपण? दशांश अपूर्णांकांची फक्त जे दशांश अपूर्णांक दिलेले आहेत दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश अपूर्णांक लिहून घ्या फक्त, आणि जिथं काहीच नाहीये तिथं आपण 0 लिहितो, कारण हे सगळं लाईन मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमची बेरीज व्यवस्थित करता येईल.
आता हे 0 0 0 आणि अधिक 3 3 अधिक 2 होतात 5, 3 आणि 2 5 आणि 1 6, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि इथं 2 अधिक 1 3 आणि इथं 1 म्हणजे 13.6653 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अगदी सोप्या प्रकारची बेरीज आहे. फक्त काय करायचं तुम्हाला एकाखाली एक मांडून घ्यायचं आणि व्यवस्थित सिंपल अशी बेरीज करायची आहे. पुढे बघा 5 संख्यांची सरासरी आहे 17. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या किती? आता बघा 5 संख्यांची सरासरी किती आहे 17. म्हणजेच त्यांची बेरीज किती येईल 7 5 35 5 1 5 3 8 85 काय झाली त्यांची बेरीज झाली. नंतर पहिल्या 4 संख्यांची सरासरी किती आहे 16. 16 गुणुले 4 केल्यानंतर 16 चोक किती येतात 64 येतात. ठीक आहे. आता 5 संख्यांची सरासरी 25 आहे. 4 संख्यांची किती आहे 64 आहे. म्हणजेच राहिलेली जी संख्या आहे पाचवी त्यांची बेरीज किती येईल तर 5 संख्यांच्या बेरजेमधून 4 संख्यांची बेरीज वजा केल्यानंतर 21 ही काय येणार आहे पाचवी संख्या येणार आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन भेटेल. थँक्यू.